भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना तर विद्यार्थ्यांसाठी एक जे परिपत्रक आहे हे जाहीर झालेलं आहे आणि ह्या परिपत्रकामध्ये जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यामुळे भरपूर विद्यार्थी स्वाधार योजनेमध्ये पात्र होऊ शकतात. बघू शकता अशा प्रकारे एक जे परिपत्रक आहे 20 फेब्रुवारीला आलेलं आहे आणि या परिपत्रकामध्ये नेमकं काय दिलेलं आहे आपण संपूर्ण विद्यार्थी बघणार आहे. आणि तुम्हाला जर हे परिपत्रक पाहिजे असेल, हे एक परिपत्रक आहे प्लस अजून एक परिपत्रक, असे दोन परिपत्रक आहेत. जर तुम्ही सुद्धा या प्रॉब्लेममुळे जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला असेल तर तुम्ही हे परिपत्रक तुमच्या ऑफिसला दाखवून तुमचा फॉर्म परत प्रोसेसमध्ये आणू शकता आणि तुम्ही सुद्धा यामध्ये इलिजिबल होऊ शकता. बघू शकता विषय काय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी शासकीय वसतिगृहे प्रवेशासाठी अर्ज न करता थेट स्वाधार योजनेसाठी अर्ज केलेल्या पात्र विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्याबाबत. आता यामध्ये तुम्ही म्हणसाल की सर नेमकी अपडेट काय आहे. बघा, भरपूर विद्यार्थी होते की त्यांनी डायरेक्ट स्वाधार भरला आणि डायरेक्ट स्वाधार भरल्यामुळे ऑफिसने काय केलं, हे फॉर्म रिजेक्ट केले आणि यांना सांगितलं की तुम्ही वसतिगृहाला फॉर्म भरला नाही त्यामुळे आम्ही तुमचा फॉर्म रिजेक्ट करतोय. तुम्हाला म्हणजे माझ्यासोबत तर मी 2 ते 4 विद्यार्थ्यांसोबत फेसबुकवर बोललो सुद्धा आहे, कारण की मी अगोदरच सांगितलं आहे ज्यांनाही प्रॉब्लेम असेल त्यांनी फेसबुकवर या, फॉलो करा, त्यानंतर मला SMS करा. त्यावरती मी संपूर्ण विद्यार्थ्यांना सपोर्ट करतोय, त्यांना माझ्याकडून जेवढी मदत होते तेवढी मदत करतोय. तर ज्याही विद्यार्थ्यांचे फॉर्म या कारणामुळे रिजेक्ट झालेले असेल, कारण जर तुम्ही वसतिगृहाला अर्ज भरलेला नसेल तरी तुम्ही स्वाधार योजनेचा लाभ घेऊ शकता. म्हणजे मी आताच सांगितलं आहे की डायरेक्ट स्वाधार भरले आणि ऑफिसचे म्हणणे असे आहे की तुम्ही पहिले वसतिगृह भरा, वसतिगृहाला जर नंबर लागला तर वसतिगृह घ्या आणि जर नाही वसतिगृह मिळालं तर आम्ही स्वाधार देऊ. परंतु यावर्षी यामध्ये थोडा पाठपुरावा घेण्यात आलेला आहे आणि जेवढेही विद्यार्थी असेल यामध्ये संपूर्ण भरपूर विद्यार्थी आहेत. ती लिस्टसुद्धा तुम्हाला, म्हणजे लिस्ट नाही आहे पण जो आकडा आहे तो आकडासुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा जो पॉईंट आहे विद्यार्थ्यांना लक्षात आलेला आहे का, तुमचा जर फॉर्म रिजेक्ट झालेला असेल की तुम्ही वसतिगृहाला फॉर्म भरलेला नाही आहे त्यामुळे, तर हे जे रिझन आहे आता कॅन्सल झालेला आहे. तुम्ही ऑफिसला जाऊन हे जे परिपत्रक आहे दाखवू शकता. यामध्ये भरपूर मोठी इन्फॉर्मेशन आहे, तरी आपण शॉर्टकटमध्ये बघून घेऊ. तर यामध्ये टोटल जे विद्यार्थी आहे हे 40,836 विद्यार्थी आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये की ज्यांनी वसतिगृहाला फॉर्म भरला होता आणि त्यामध्ये तालुक्याला सुद्धा वसतिगृह नसताना सुद्धा भरपूर विद्यार्थी वंचित राहिलेले आहे. तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा स्वाधार योजनेचा जो लाभ आहे हा देण्यात यावा याबद्दलचं हे परिपत्रक जाहीर झालेलं आहे. अशा प्रकारे हे परिपत्रक आहे. यानंतर अजून एक परिपत्रक आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवतोय. बघू शकता 27 तारखेचं हे एक दुसरं परिपत्रक आहे. यामध्ये बघा, शासकीय वसतिगृह प्रवेशित विद्यार्थी सोडून, म्हणजे ज्यांनीही वसतिगृहाला प्रवेश घेतलेला आहे ते विद्यार्थी सोडून, ओके क्लिअर, उर्वरित सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज स्वाधार योजनेकरिता वर्ग करण्याबाबत, म्हणजे कन्व्हर्ट करण्याबाबत. ज्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहाला प्रवेश घेतलेला असेल ते विद्यार्थी सोडून, म्हणजे त्या विद्यार्थ्यांचा उल्लेख करण्यात आलेला नाही आहे. उर्वरित जेवढे विद्यार्थी आहे की ज्यांनी वसतिगृहाला प्रवेश म्हणजे फॉर्म भरलेला असेल किंवा भरलेला नसेल तर ते विद्यार्थ्यांसाठी हे जे 2 परिपत्रक आलेले आहे. तर तुम्ही यामध्ये असाल तर यामध्ये संपूर्ण माहिती चेक करा, तुमचे फॉर्म ट्रान्सफर करून घ्या स्वाधार योजनेमध्ये आणि तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार अशाबद्दलचं हे एक परिपत्रक आलेलं आहे. कारण की यामध्ये जर आपण हे 4 पॉईंट रीड केले तर बघा, शासकीय वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थी सोडून उर्वरित विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेकरिता वर्ग करण्याकरिता संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या स्तरावर ट्रान्सफर टू स्वाधार अशी टॅब उपलब्ध करून द्यावी. संबंधित सहाय्यक आयुक्त यांच्या लॉग इनवर विद्यार्थी अर्ज ट्रान्सफर स्वाधार करण्यापूर्वी या कार्यालयाच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय वसतिगृहातील क्षमतेनुसार विद्यार्थी प्रवेश पूर्ण झालेले असून त्या शहरातील तालुका स्तरावर विद्यार्थ्यांनी अर्ज स्वाधार योजनेकरिता वर्ग करण्यात येत आहे अशा मेसेज दिसावा. सदर मेसेजवर चेकमार्क केल्यानंतर अर्ज स्वाधार योजनेकरिता वर्ग होईल अशी तांत्रिक सुविधा उपलब्ध करावी. संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या स्तरावरून ऑनलाईन अर्ज तपासणीनंतर सेंडबॅक असेल, रिजेक्ट, अप्रूव्ह बाय, अंडर स्क्रुटिनी अशा प्रकारचे जे रिपोर्ट आहे वेगवेगळ्या एक्सेल शीटमध्ये उपलब्ध करून द्यावे अशाबद्दलची सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे. तर जेवढे विद्यार्थी बाकी असेल की ज्यांचे फॉर्म कन्वर्ट झालेले नाही आहे, भरपूर असे विद्यार्थी आहे की सर आम्ही लेटर दिलेलं आहे, आमचे वसतिगृहाचे फॉर्म कन्वर्ट झालेले नाही आहे. तर बघू शकता तुमच्यासमोर एक लेटर दाखवलेलं आहे. तुम्ही हे लेटरसुद्धा ऑफिसला दाखवा की यामध्ये दिलेलं आहे सर, तर आमचे फॉर्म कन्वर्ट करून द्या. कारण की ऑलरेडी जे सेशन आहे हे संपत आलेलं आहे, मार्च महिना आलेला आहे. 2 महिन्यात वर्ष संपणार आहे तुमचं, म्हणजे जेही तुम्ही सेकंड इयर थर्ड इयरला असेल आणि यानंतर नेक्स्ट इयरसुद्धा सुरू होणार आहे.
तर हे जे दोन्ही परिपत्रक आहे तुम्हाला फेसबुकवर आपल्या दिलेले आहे, त्यामधून तुम्ही संपूर्ण जे अपडेट आहे ही चेक करा. आणि जर कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही त्यावरती सुद्धा बोलू शकता किंवा कमेंटसुद्धा करू शकता. तर हे 2 परिपत्रक बघा, यामधले जे मेन पॉईंट आहे हे सुद्धा बघा. आणि आपले फॉर्म जर कन्वर्ट करायचे राहिलेले असेल तर लवकरात लवकर कन्वर्ट करून घ्या. आणि फेसबुक चॅनलची जी लिंक आहे ही तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून डायरेक्टली या आणि हे दोन्ही पत्रक तुम्हाला तिथे मिळून जाणार. तर स्वाधार योजना 2025-26 बद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.